नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातील मोठा देवी मंदिर हे केवळ श्रद्धेचं स्थान नाही, तर अनाकलनीय चमत्काराचं केंद्र मानलं जातं. इथं येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना असते, आई तू शेवटची आशा आहेस. पण काही वेळा देवी भक्तांची परीक्षा इतकी कठीण घेते की माणूस स्वतःवर शंका घ्यायला लागतो. ही कथा आहे का आईची आणि तिच्या हरवलेल्या मुलांची. अहमदनगरजवळच्या एका गावात सविता नावाची एक विधवा स्त्री राहत होती. तिचं आयुष्य खूप संघर्षमय होतं. नवरा लवकरच गेला होता आणि तिच्या आयुष्याचा एकमेव आधार होता तिचा 8 वर्षांचा मुलगा रोहन. रोहन खूप चंचल, हसतमुख आणि हुशार होता. सविता त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. गरीब परिस्थिती असूनही ती त्याला चांगलं आयुष्य देण्याचा प्रयत्न करत होती. एक दिवस गावात मोठी जत्रा भरली आणि सविताने ठरवलं, आज रोहनला जत्रेत घेऊन जाऊया, थोडा आनंद मिळेल. जत्रेत खूप गर्दी होती. खेळ, दुकान, आवाज, गोंधळ. रोहन एका खेळण्याच्या दुकानाकडे गेला आणि त्या गर्दीतच अचानक हरवला. सविता घाबरली. ती वेड्यासारखी सगळीकडे शोधू लागली. रोहन रोहन, तिचा आवाज थरथरत होता. रात्र झाली. लोक घरी जाऊ लागले, पण रोहनचा काहीच पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. गावकऱ्यांनी शोध घेतला, पण काहीच निष्पन्न झालं नाही. दिवस गेले, आठवडे गेले. सविता पूर्णपणे खचली. ती खायची प्यायची सोडून तिने दिलं आणि घरात शांतता पसरली. एक दिवस गावात एक वृद्ध स्त्री तिच्याकडे आली. ती शांतपणे म्हणाली, बाळा, तू मोठा देवी मंदिराला जा, जिथं खूप लोकांचं हरवलेलं परत आलं आहे. सविताला सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी ती मंदिराकडे निघाली. पायी, डोळ्यात अश्रू, मनात एक आशा, आणि माझा मुलगा मला परत मिळेल का. ती मंदिरात पोहोचली. देवीसमोर उभी राहिली आणि रडत म्हणाली, आई, माझं सगळं काही तूच आहेस. माझा रोहन परत दे. तिने 9 दिवस उपवास, अखंड प्रार्थना करण्याचा संकल्प केला. आणि पहिले 3 दिवस काहीच घडलं नाही. लोक म्हणाले, असं काय होत नाही, वेळ वाया घालू नकोस. पण सविता थांबली नाही. ती रोज मंदिरात बसून रोहनचं नाव घेत प्रार्थना करायची. 7व्या दिवशी, 7व्या रात्री मंदिरात फार कमी लोक होते. सविता देवीसमोर बसून डोळे मिटून होती. अचानक तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरून मागे वळाली, पण तिथं कोणी नव्हतं. तेवढ्यात तिच्या कानात एक हलका आवाज आला, तुझा मुलगा जिवंत आहे, पण तू धीर धर. सविता थरथर कापू लागली. तो आवाज खरंच होता की तिचा भास. नंतर 9वा दिवस आला आणि उपवासाच्या शेवटच्या दिवशी सविता खूप अशक्त झाली होती, पण तिचा विश्वास अजूनही मजबूत होता. ती देवीसमोर शेवटची प्रार्थना करते, आई, शेवटचा दिवस आहे, मला माझा मुलगा परत दे, नाहीतर मला पण घेऊन जा. त्याचवेळी मंदिराच्या बाहेर अचानक गोंधळ झाला. लोक ओरडू लागले, अरे, एक मुलगा सापडला आहे. सविता धावत बाहेर आली आणि तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. तो रोहन होता. रोहन थोडा घाबरलेला होता, पण सुरक्षित होता. त्याने सांगितलं, आई, मला काही लोकांनी दूर नेलं होतं, पण काल रात्री एका पांढऱ्या साडीतली बाई आली. तिने मला इथं आणून सोडलं. सविताच्या अंगावर काटा आला. देवीसमोर नतमस्तक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्या दिवसानंतर सविता मोठा देवी मंदिराला घेऊन सेवा करू लागली आणि गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली. मोठा देवी खूप काही चमत्कार घडून आणत असतात. इथल्या कथा ह्या सत्य घटनांवर आहेत, सत्यता आहेत. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली आणि पण अजूनही काही लोक सांगतात, मंदिराजवळ कधी कधी रात्री पांढऱ्या साडीतली स्त्री दिसते. ती कोण आहे हे कोणालाच ठाऊक नाही. पण ही गोष्ट नाही, जिथे विज्ञान थांबतं तिथे श्रद्धा सुरू होते, आणि जिथे श्रद्धा असते तिथे मोठा देवी मंदिराची कृपा नक्कीच असते. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास माझ्या अश्विनी मराठी स्टोरीज या माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.